शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. जय हनुमान कोणी विपक्ष ऐ गावदेवी वाघेवली या दोन टीम मध्ये ज्या ठिकाणी टॉस जय हनुमान खोनी टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. नक्कीच हा जो डिसिजन आहे तो धाडसी नसून हे वातावरण संध्याकाळचं सत्र या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या आणि त्यानंतर मात्र फलंदाजी स्वीकारली आहे. तर फलंदाजीसाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दक्षक विथ कुणाल फ्रंट लाईन षटक बॉल भावेच्या हातामध्ये. गेम ऑन. खेळाला सुरुवात. पंचांचा अधिकृत इशारा. षटकातील पहिला बॉल. यास पहिला बॉल टाकत असताना मात्र या ठिकाणी आपल्या स्टेप मध्ये चुकतोय भावेश. डेड बॉल. यस विकेट हॅट्रिक साजरी केली तर मात्र या ठिकाणी 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दिनेश डांबरे ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून खेळाला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला. चेंडू कार्पेटच्या साने येतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. पहिल्या बॉलवर दक्षक शिंगोलेच्या बॅट मधून ही पहिली धाव. नक्कीच फायनल मॅच मधील ही पहिली धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. अकाउंट ओपन केलंय दक्षकने स्वतःच. त्याचबरोबर टीमचं देखील. नक्कीच या चषकावर नाव कोरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही टीमच्या माध्यमातून होईल यात शंका नाहीये. आणि त्या दरम्यान हा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच इम्प्रोवाइज स्ट्रोक त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल भरपूर वेळ हवेत होता. त्यानंतर मात्र जज केलं नाहीये व्यवस्थित त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. कॅच ड्रॉप झाली आहे. प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी आणि एक एक धाव मात्र वाचवावी लागेल या ठिकाणावरनं. परंतु 2 धावा आल्या टीम खोनीला. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. बॉलिंग ट्रॅक वर आपण भावेशला पाहतोय. या बॉलेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला अडवला जातो. एक धाव कंप्लीट झाली आहे. नक्कीच षटक क्रमांक पहिला ज्या षटकामध्ये आपण नक्कीच हलवार सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. कारण सिंगल डबलने समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. 3 ओव्हरची मॅच आहे. रणनीती खूप महत्वाची असेल दोन्ही टीमसाठी. नक्कीच कोणाची रणनीती या ठिकाणी नक्कीच वरचा ठरेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल जोरदार अपील. पंच सहमत नाहीयेत. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख चेंडू. अगदी वेग होता. वेगाचा मारा या ठिकाणी आपण पाहतोय. भावेच्या माध्यमातून नक्कीच बीट केलं फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नव्हता. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. धावफलक स्थिर आहे. 4 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस मल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न. याच रनआउटची विकेट चुकी झाली आहे त्या ठिकाणी. तालमेलची कमतरता. परिणाम स्वरूप पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात. यस पहिली विकेट अगदी स्वस्तात त्या ठिकाणी बाद झाला. फलंदाज कुणाल ज्याच्या बॅट मधून फक्त आणि फक्त 3 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. तर आता मात्र नवीन फलंदाज इन 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आतिश आलाय. पाहूया आतिश कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. भावेश पुन्हा एकदा. या बॉलचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातो. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्या. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एकच धाव. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. अशा प्रकारे षटक पहिलं कंप्लीट झालं या ठिकाणी. एक विकेट आली यामध्ये रनआउटची आणि धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 5 धावा. टॉस जिंकला त्यानंतर फलंदाजी स्वीकारली. मात्र का स्वीकारली हे मात्र दाखवता आलं नाहीये टीम खोनीला. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच टीम खोनीसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. आपण जर या चषकावर नाव कोरताय अर्थातच प्रथम पारितोषिक जर पटकावताय तर दीपेश शिंगे यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. बॉलिंग ट्रॅक वर आदेश येतोय.
यस, अमोल पाटील यांच्या माध्यमातून आदेशसाठी विकेट हॅट्रिक जर आपण साजरी करतायत तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. षटक क्रमांक 2 आदेशला बोलावला गेलाय. पाहूया आदेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या षटकामध्ये तर अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी झाली आहे. सुरुवात चांगली तर शेवट चांगला. पहिला बॉल, या बलेचा बॉल परिपूर्ण बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी नक्कीच या षटकाची सुरुवात झाली आहे. बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. अतिशय सुरेख मॅच तुम्हाला या ठिकाणावरनं पाहायला मिळते. या बलेचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. नक्कीच पूर्णपणे संघर्ष करावा लागतो या ठिकाणी टीम खोनीला. मात्र नक्कीच मी तर तुम्हाला एवढंच म्हणेन की संघर्ष करत असताना नाराज होऊन जाऊ नका, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्याच लोकांना देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. मात्र या संघर्षामधून धावा येतील का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आतापर्यंत धावफलक 6 वर आपण पाहतोय. आदेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आमच्या कॅमेरा एंड कडनं बॉल ऑन साइडला उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मुकेश झेल गेली. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. दक्षक शिंगोले बॅक टू द डगआउट. यस, मंजिल उन्हें नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते हैं, मंजिल उन्हें मिलती है जो मेहनत पे ध्यान देते हैं. नक्कीच मेहनत, कष्ट, प्रयत्न या ठिकाणी सर्व काही पाहायला मिळते. आई गावदेवी वाघिवली टीमच्या बाजूने काही परफॉर्मन्स राहिलं होतं. पहिल्या दिवसामध्ये संघ क्वालिफाय झाला होता. समोर अलकिवली संघ असताना मात्र त्यांचा परफॉर्मन्स चांगला पाहायला मिळाला. आणि आता मात्र समोर जय हनुमान खोनी सारखा एक तगडा संघ असताना मात्र देखील गोलंदाजी भरपूर चांगली आपण पाहतोय. राज शिंगोले मैदानाच्या आतमध्ये इन ॲट 4 नंबर. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील राजला देखील बीट केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. काही अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आदेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. याआधी आपण 22चं षटक पाहिलं, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा होत्या. त्यानंतर मात्र या सामन्याला पूर्णपणे थंड केलंय गोलंदाजी करत असताना आदेशने. फुलटॉस आहे, संपर्क तेवढा खास नाहीये. प्रयत्न आपण त्या ठिकाणी पाहू शकता. काय कमालीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. पूर्णपणे झोकून दिलं होतं त्या क्षेत्ररक्षकाने. गणेश त्या ठिकाणी होता. अगदी नवख्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपण पाहतोय. सर्व जे आहेत ते नवीन आहेत. नक्कीच नवा आहे परंतु छावा आहे. चांगली गोलंदाजी आदेशच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. धावफलकावर धावा ज्या आहेत त्या 7. षटकातील अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. समोर आतिश, या बलेचा बॉल पायावर आदळलाय. अपील तर झाली आहे, पंच सहमत नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्नही नाहीये. अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद, फक्त आणि फक्त 7 धावा. वाडा बॉलिंग, अतिशय सुरेख भेदक मारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. टीम खोनीचा विचार केला तर आज संपूर्ण दिवसभरात मात्र भरपूर त्यांनी इम्प्रेस केला. मात्र या मॅचच्या माध्यमातून त्यांच्या समोर गोलंदाजांचा संकट भरपूर आहे. नक्कीच संकटासोबत उपाय देखील येत असतात, परंतु तुम्ही नक्कीच संयम ठेवा, उपाय शोधा. शेवटचे 6 बॉल तुमच्याकडे अजूनही बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज गणेश येतोय. पाहूया गणेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मात्र जोपर्यंत राज असेल ना खेळपट्टीवर तोपर्यंत आशा पल्लवित असणार आहेत टीम खोनीच्या. कारण राजला मात्र या ठिकाणी चांगली फलंदाजी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये जर धावा आल्या तर नक्कीच टीम फाईट करेल या ठिकाणावरनं. राज सज्ज झालाय त्या ठिकाणी. गणेश षटकातील पहिला बॉल, या बलेचा बॉल टाकत असताना मात्र नक्कीच स्टेप मध्ये चुकी. डेड बॉल. गणेशचं शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका तर चांगला आहे, मात्र पहिल्या बाउन्सवर क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. मुकेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही.
अगदी या सामन्यामध्ये जवळ निराशा पाहायला मिळते पहिल्या 13 बॉलवर टीम खोनीच्या बाजूने, तर त्या उलट टीम आई गावदेवी वाघेवलीचं प्रदर्शन लाजवाब. फक्त आणि फक्त 10 धावफलकावर आहेत, 8 धावा. प्रशंसाजनक गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. गणेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे, सोबतच यष्टी रक्षकाची चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर. अगदी गती कमी केली होती, फिंगर रोल केल्या होत्या बॉलवर, मात्र दिशा चुकीची. वाईट बॉल सोबतच धाव पलून काढली गेली आहे. अर्थातच 2 धावा आल्या मोफतच्या टीम खोनीसाठी आणि आता मात्र धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 10 कदम 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतोय. गणेशच्या माध्यमातून फेकलं जात आहे. गणेश पुन्हा एकदा. या बलेचा बॉल लावमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अतिशय सुरेख झेल, फलंदाज बाद राज शिंगवले. राज शिंगोलेची एक महत्वाची विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच या मॅचचा विचार केला ना तर जे काही घडतंय ते सर्व काही आई गावदेवी वाघिवली टीमच्या बाजूने घडतंय. कारण या फटक्याचा विचार केला तर हा फटका देखील भरपूर चांगला होता, मात्र त्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं होतं. जे झालं आखलं गेलं त्या जाल्यात मात्र अडकलाय राज. नवीन फलंदाज प्रमोद मैदानाच्या आतमध्ये. या बलेचा बॉल ऑन साइडला, फटका तर भरपूर चांगला आहे, बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. हिम्मत वाला कमी कशाची नाही र त्याला, असा लांबच योगावाला कमी कशाची नाही र त्याला, त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो. या महत्वाच्या 3 विकेट्स गेल्या त्यानंतर प्रमोद शिंगोले चौकार ठोकतोय आपल्या टीमसाठी. या बॉलेस देखील फटका चांगला आहे, ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्यात. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 3 विकेट्स अगदी स्वस्तात बाद झाल्या आणि त्यानंतर प्रमोद मैदानाच्या आतमध्ये आल्या पहिला बॉलवर ठोकला चौकार. नक्कीच प्रमोदने आपल्या टीमला सांगितलं सब्र रख, मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद आकर बोलेगा चल बेटा अब तेरी बारी है. या बलेस देखील तोडलाय, फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. प्रमोद शिंगेने नक्कीच प्रत्येक मॅच मध्ये ओपन केलं होतं, ओपनिंगला आला होता, परंतु या मॅच मध्ये त्याला थोडा उशिरा पाठवला. मात्र का पाठवलं ते माहिती नाहीये, परंतु आल्यानंतर मात्र त्याने त्याचं काम चांगल्या प्रकारे केलंय. टॉस बॉल संपर्क तेवढा खास नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, शेवटचा बॉल आणि त्यासाठी मात्र धोका पत्करला होता. रनआउटची विकेट. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 10 धावफलकावर झाल्या आहेत 23. 23 धावा झाल्या आहेत. 24 धावांचे लक्ष्य या चषकावर नाव कोरण्यासाठी आई गावदेवी वाघिवली टीमला 24 धावांचे लक्ष्य. यस, क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
24 धावांचं लक्ष टीम खुनीच्या बाजूने उभं केलंय. आई गावदेवी वाघिवली टीम समोर. चला टीमचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. लवकरात लवकर आपण दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आपण मॅचला या ठिकाणावरनं सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीम्सला मात्र विजयाच्या शुभेच्छा. आपण मैदानाच्या चारी बाजूने पाहिलं तर प्रेक्षक वर्ग नक्कीच प्रेक्षकांशिवाय स्पर्धा अपुरी आहे. आज मात्र शेवटच्या मॅच साठी या ठिकाणी भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा उपस्थित झाला आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. 24 धावा काढल्या जातील का ती त्या उलट रोखल्या जातील. आपण ऐकूया सिद्धेशचा गोड आवाज. वेलकम सिद्धेश. धन्यवाद बकारे सर. खऱ्या अर्थानं मी आभार मानेल आपलं देखील, कारण की मागील दोन्ही दिवशी ज्यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली आणि अंतिम या इनिंगची संधी मला दिली आहात आपण. खूप मोठं मन लागतं यासाठी देखील. संपूर्ण मेहनत त्याच्यानंतर ही मला संधी मिळाली. आयोजकांचं देखील आभार मानावं लागणार आहे. आणि खूप दूरचा प्रवास करून खऱ्या अर्थानं मी देखील आलोय आणि खूप दूरचा प्रवास या दोन्ही टीम्सने देखील केला. मॅच ऑन. 6 चेंडू मागे ॲव्हरेज सरासरी 8. अर्थातच गाठ आहे ही 24 धाव्यांची. सुरुवात झाली मॅच. सिंगल के साथ कदाचित सुरुवात केली जाणार आहे. फील्ड केला जाणार. दुहेरी अंकाचा प्रयत्न मानस दाखवलाय. हा ना हा पहिल्या चेंडूवरती कॉम्प्रोमाइज झाला की काही जणू हा विकेट. विकेट क्रमांक पहिला धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. ज्याच्या बॅट मधून श्री गणेशा झाला या मॅचच्या सेकंड इनिंगचा, या 24 धाव्यांच्या पाठलाग करण्याचा. परंतु त्या फलंदाजाला निराश जरूर आहे. निराश जरूर आहे. क्रिकेटचा खेळ कधी हसवतो, कधी रडवतो, कधी आपण दुःखी असू, कधी आनंदी असू, परंतु हे त्याला स्वीकारावं लागणार आहे. सगळं काही स्वीकारून आपल्याला पुढं घेऊन जाण्याचं काम स्वतःला नाही मित्रांनो, संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम नेहमी करावं लागतं. संघासाठी महत्वाची बाजू होती अर्थातच फलंदाज सागर याला मैदानाच्या आतमध्ये रोखून ठेवणं आणि त्याला मात्र थांबवलं. मात्र त्याला साथ देण्याकरिता आलेला सलामीवीर आदेश मात्र चाललाय बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज प्रणय. आता फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक काही सांगावं लागणार नाहीये. स्वतः आता वेळेची बचत करावी लागणार आहे. त्यांना देखील माहिती आहे की फ्लड लाईट आणि तिथे समीकरण पुन्हा एकदा बदलू शकतं. प्रणय आज एक खऱ्या अर्थाने ट्रम्प कार्ड आहे संघाचा. राऊंड विकेटने भन्नाट वेगाने चेंडू विकेट किपर अगदी नजदीकी बनवत फलंदाजा समवेत उभा राहिलाय गोलंदाजाच्या पाठीमागे. आणि डॉट बॉलची आणखी एक सांगता. धाबा जरूर लास्ट ओव्हर मध्ये अधिक आल्या. 16 धाबा. पहिल्या ओव्हर मध्ये 5 रन्स होते, दुसऱ्या ओव्हर मध्ये 2, त्यानंतर 16 धाबा आल्या. मॅच टफ फाईट पाहायला मिळते. सिंगल वरती पाहू शकाल 2 चेंडूचा खेळ संपलाय. आतिश निघालाय. हा फटका दमदार आहे. ऑन साइडला खेळले क्षेत्ररक्षकासाठी. चेंडूची फेक करणं महत्वाचं होतं. इथे मिळालाय सांघिक यश. आणि या सांघिक यश मिळण्यामागे पहा कोऑर्डिनेशन कशा पद्धतीने पाहायला मिळालं. या चेंडूवरती गोलंदाजाने चेंडू फेकला, फलंदाजाने चेंडू मारलाय. ऑन ड्राईव्ह केली होती. ऑफ साइडला अगदी पाहिलं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, क्षेत्ररक्षकाने फेक केली आहे. परंतु इथे कोऑर्डिनेशन चुकलं कोणाचं हे पाहावं लागणार आहे. कोऑर्डिनेशन चुकलंय. डायमंड डकचा खऱ्या अर्थाने हा फलंदाज स्वीकार करतोय. एकही धाव न घेता एक चेंडू खेळता जर फलंदाज बाद होत असेल तर तो मात्र सुवर्ण पदकावरती बसून जातो. इथे हिऱ्याच्या पदकावरती बसण्याचा मान मिळाला, परंतु अपयश आहे हे संघ टीम पाहू शकाल आपण गावदेवी वाघिवली संघासाठी. कारण की 2 फलंदाज माघारी गेलेत, ते देखील धावचीच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज झालाय आवेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिंगल प्लस रनआउट, डॉट बॉल, सिंगल प्लस रनआउट अशा 2 धावा आहेत. 2 विकेटचं नुकसान आहे. प्रणय इफेक्ट टाकू शकतो मॅच मध्ये. फटका खेचायचा होता, परंतु एक ज्याला म्हटलं जाताना की
मोबाईल मध्ये विदाउट सिम कार्ड, विदाउट नेटवर्क काही चालणार नाही. इथे विदाउट फुटवर्क काही चालणार नाहीये. फुटवर्क थांबलं गेलं, अगदी अचूकतेने सटीकतेने मारा केला. घातक मारा होता, विकेट पासून वंचित राहिला. परंतु त्यासोबतीनं निर्धाव चेंडू, कोणी संघाची जी ओळख आहे, गोलंदाजीची जी ताकद आहे ती दाखवली जाते या लामतच्या क्रीडा नगरीवरती. बेपन्नाट मेगा फिनाले, फटका जरूर खेचला, मिसक्यू आहे, क्षेत्ररक्षक पोहोचले. भाई हात तो लगील लेकिन मुंह पे नहीं आ सकी. हाताला लागलेली भाकरी मात्र तोंडापर्यंत गिळता जमली नाहीये. क्रिकेटची परिभाषा बदलले, क्रिकेटचा स्टँडर्ड बदललाय. आपल्याच या असोसिएशन मधले अनेक खेळाडू परदेशापर्यंत मजल मारत आहेत. आणि आता एवढा मोठा स्टेज वाढलाय ना, की क्लास एवढा वाढलाय की हाताला चेंडू जर आपल्याला लागत असेल तर ती कॅच मिळणं ही महत्वाकांक्षा आहे खेळाडूची. धाबा देखील मिळाल्या, धाबा महत्वाच्या आहेत. कॅच निसटली आहे, त्यासोबत हिनं मिळालाय पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याचा आशीर्वाद. उभा राहिल्या प्रणय. संघ आई गावदेवी वाघिवली संघाची बाजू मांडण्याकरिता सज्ज आहे तो देखील. पुल्लर लेनचा चेंडू आडव्या बॅटने, मनसुबे स्पष्ट होते मोठा अंक मिळवण्याचा. प्रति ओव्हर मध्ये कॉमेंटेटर देखील डॉक्टर सारखाच आहे बा. एखाद्या आपण जर आजारी पेशंटला घेऊन जात असू ना डॉक्टरकडे, डॉक्टर उपचार जरूर करेल, गोळ्या औषधं देणार आहे. गोळ्या औषधं जर नीट घेतली गेली तर तो मात्र तंदुरुस्त जरूर होणार आहे. कॉमेंटेटरचं काम हेच असतं की प्रति चेंडू मागे चालणारी गणिताची संख्या आहे, प्रति ओव्हर मध्ये किती धावांची आवश्यकता आहे सांगण्याचं काम आहे. ते मात्र समोरच्याने घेतलं ते यशस्वी होणार आहेत. आणि इथे काहीतरी वेगळं चित्र निर्माण झालं. 8 धावेची आवश्यकता प्रति ओव्हर मागे होती, या ओव्हर मध्ये आल्या केवळ 5 धावा. 5 धावा आल्या आणि त्यासोबतीनं 2 विकेटचं नुकसान देखील आहे. आणि हे विकेट सांघिक यश यामध्ये गणले जाणार आहेत. आतिशने चांगली गोलंदाजी केली, 5 धावा आहेत, 19 धावा, 12 चेंडू शिल्लक आहेत. आता काही जे करायचं आहे ते या मुवमेंटला करावं लागणार आहे. इथे साम दंड भेद हे सगळं काही माफ आहे, कारण की क्रिकेटचं कुरुक्षेत्र आहे. आणि रणभूमी लामेतची आमदार चषकाची धुरंधर बाजी पाहू शकाल आपण मैदानामध्ये. बाजी 12 चेंडू 19 धावा, 19 धावा 12 चेंडू शिल्लक आहेत. पर षटकारासाठी दिनेशजी डांबरे साहेबांनी देखील सांगितलंय की 200 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार मिळणं कठीण आहे, लांबचं मैदान आहे. दक्षतला दुखापत झाली है, गोलंदाजाला दुखापत झाली है. चलिए अंपायर्स ज्यादा टाइम मत दीजिए, क्योंकि देखिए फ्लड लाइट का इफेक्ट बढ़ता जा रहा है. फर्स्ट एड किट हम भेज रहे हैं, लेकिन ज्यादा समय मत दीजिए. स्वप्नील डांबरे यांच्याकडून षटकार हॅट्रिक करिता 2100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला अधिकचा टाइम देऊ नका. गोलंदाज इंजर्ड असेल त्याला बाहेर आणा आणि अतिरिक्त गोलंदाजाला गोलंदाजी करण्याकरिता, कारण की मेगा फिनाले कोणावरतीही देखील आपण दबाव आणू शकत नाहीये. फर्स्ट एड पोहोचवायचं आहे. ऑफिशियल्स आपण चेक करायचं आहे की अधिकची दुखापत असेल तर एक्स्ट्रा खेळाडूला आपण आतमध्ये पाठवूयात, कारण की अंधार खूप वाढत चालला आहे. वाघेवली टीम करिता आपण पाहू शकाल इथे डॉट बॉल, परंतु त्याचसोबतीने 11 चेंडू शिल्लक राहणार आहेत आणि सोबतीने आवश्यक धावा आहेत त्या 19 धावा. आमदार चषकाचा थरार आपण सुरुवातीला पाहिलं. या मैदानामध्ये 2 टुर्नामेंट पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर ही येणारी तिसरी विद्यमान आयोजकांची, ज्यांचं हे होम ग्राउंड आहे, त्यांची स्पर्धा आपण अनुभवत आहात. ट्रिपल एस लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमच्याशी जॉईन झालेल्या प्रेक्षक वर्गाचं देखील मी स्वागत करेल. मित्रांनो, क्रिकेट समालोचक सिद्धेश सकपाळ गाव लामज आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सगळे प्रेक्षक वर्ग पहा आतुरतेने वाट पाहतेत या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव लिहिलं जाणार आहे. तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीवरचं नाव कोरलं गेलंय. रामोडी या संघाला ती ट्रॉफी मिळणार आहे. प्रथम आणि द्वितीय विजेत्यांना खऱ्या अर्थाने प्रत्येक वेळेला आठवणीत धरलं जातं. उपविजेत्याला देखील मी कमी मानणार नाहीये, परंतु चॅम्पियन विल बी दी चॅम्पियन. आणि हेच काहीशी बाब आज या मैदानामध्ये वाट पाहिली जाते. धाफलकामध्ये 11 चेंडू शिल्लक आहेत आणि सोबतीने 19 धावा.
विनंती करेल चला क्षेत्ररक्षण सज्ज करावं. क्षेत्ररक्षण सज्ज करावं. डीजे दत्ता यांनी आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला, त्यांचा देखील मी आभार मानेल. शेवटचे काही क्षण आहेत ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी होण्यामागचं खऱ्या अर्थाने योगदान प्रत्येकाचं आहे. संपूर्ण आमच्या शिवछत्रपती स्पोर्ट्स सभासदांचं आहे. आमचे पाठीराखे अर्थातच ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रामुख्याने मेहनत घेतली. सन्मान्य श्री सचिनजी चव्हाण असतील, सन्मान्य श्री राजेंद्रजी राजारामजी चव्हाण असतील, त्यासोबतीने आज आमच्या व्यासपीठावरती सन्मान्य श्री संपतजी चव्हाण आणि त्यासोबतीने अनेक आमचे मान्यवर उपस्थित आहेत. सगळ्यांचं मी आभार मानेल. आभार मानण्याचा हा क्षण आहे, ऋण व्यक्त करण्याचा क्षण आहे आणि अशा आमच्या दात्यांचं मी मनपूर्वक आभार मानेल की ज्यांच्या माध्यमातून एक विलंबनीय क्षण दाखवणारी स्पर्धा आपण यशस्वी करण्यासाठी योगदान दिलात. दक्षत सिंगोळे पहिला चेंडू भन्नाट वेगाने हाताळला आणि प्रणयकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. या खेळाडूकडे ताकद आहे, या खेळाडूकडे क्षमता आहे एका बाजूने वन मॅन आर्मी म्हणून खेळ करण्याची. चलिए भाई नेक्स्ट गेंदबाज आइए. दक्षत सिंगोळे जेवढ्या वेगाने पळत होता आणि त्याला चाचपडण्यास खऱ्या अर्थानं गोलंदाजाने फलंदाजाला चाचपडण्यात भाग पडलं होतं. मेजर इंजुरी असेल तर दक्षत आराम कर. एका स्पर्धेने तुझा खऱ्या अर्थानं हा प्रवास काही थांबणार नाहीये. एक्स्ट्रा खेळाडू असणार आहेत आपल्या खेम्यामध्ये. एक्स्ट्रा खेळाडू आपण त्वरित पाठवा, कारण की एक चांगला खेळाडू आहे आणि या खेळाडूला अजून देखील आम्हाला पाहायचं आहे. असे अनेक आमचे मित्र खेळाडू आहेत ज्यांना अशा छोट्या मोठ्या दुखापतीपासून मोठ्या दुखापती आणि आता त्या दुखापती एवढ्या मेजर झाल्या आहेत की त्यांना क्रिकेटचा खेळ खेळता येत नाहीये. त्यामुळे मी विनंती करेल दक्षत आराम कर, पूर्णपणे रिलॅक्स हो आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये. एक चेंडू समाप्त झालाय. नवीन बॉलर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये कंटिन्युअसली ओव्हर दाखल करणार आहे. रिटायर्ड हर्ड होताना पाहायला मिळत आहे दक्षत शिंगोळे. काही हरकत नाहीये, क्रिकेट म्हणलं तर छोट्या मोठ्या दुखापतींना सामोरं देखील जावं लागतं, परंतु टीम कोणी संघाची बाजू आहे. दक्षत देखील सांगत असेल ही ट्रॉफी मला घरी घेऊन जायचंय प्रथम पारितोषिक. आणि वाघिवली टीम प्रयत्न करीत आहेत. एक्स्ट्रा रन पहिल्याच बॉल वरती डॉट बॉल आल्यानंतर दक्षत इंजुरीग्रस्त झालाय, बाहेर आलाय. त्यानंतर एक्स्ट्रा रन देताना पाहायला मिळेल गोलंदाज राज याला आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा रनच्या बरोबरीने 6 धावा स्कोर कार्ड मध्ये अजून देखील 18ची आवश्यकता आहे, यानी की लंबे 3 छक्के रुसी पर मॅच फिनिश. सन्मान्य श्री किसनजी जाधव आणि त्यासोबतीने सन्मान्य श्री मुकुंदजी चव्हाण साहेब आमच्या या स्पर्धेकरिता उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल आणि दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की कृपया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. पाडवती सरळ चेंडू आहे, परंतु खूप बाहेर चेंडू होता जिथे फलंदाजाने मोमेंटम केलं होतं. लेग बाय सुरुवात सिंगल मिळेल. भाई सिंगल के अलावा कुछ नहीं मेरे भाई और मैच फसती जा रही है. मॅच जर बनवायची आहे तर इथून आक्रमण चढवावं लागणार आहे. आता नौदल, पायदल, घोडदळ सगळे काही वापरले. आता एअर स्ट्राईक करावी लागेल, हवाई हमले चढवावे लागणार आहेत. आणि येणार काय, परंतु गोलंदाजाने सांगितलंय इथे आमच्याकडे डिफेन्स आर्मरी खूप मोठी आहे आणि विकेटचं नुकसान. वाघिवली टीम संघासाठी थंडावा जरूर निर्माण झालाय. मैदानामध्ये देखील थंडावा आहे. त्यासोबतीने जर विचार केला गेला ना तर थंड झालेली फलंदाजी आहे, परंतु आता कोणाला तरी उभं राहावं लागणार आहे. लाखो चाहने वालों से अच्छा एक निभाने वाला आणि एक निभवणारा संघासाठी उभा राहणं महत्वाचं ठरणार आहे. इक्वेशन बदललं जात आहे. आमचे स्कोरर सौरभजी चव्हाण आम्हाला कळवणार आहेत. 7च धावा अवघ्या आहेत आणि त्यानंतर 7 मिळत नाही फलंदाजांना. गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षकाने साथीनं चांगलं काम केलंय कोणी गावासाठी. कोणी टीम आगे कुछ करताना रन्स 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 रोखण्याचं काम. 7च धावा आणि भाई देखिए 7 में बस. धाव फलकावरती रन्स वाढत नाहीयेत. 7 बॉल देखील शिल्लक आहेत आणि आवश्यक आहेत इथून पुढे
17 धाबा, 6 चेंडू इथून पुढे शिल्लक राहणार आहेत. मॅच मध्ये गरमाट निर्माण करायची होती, परंतु थंड राहिलेलं वातावरण, ज्या पद्धतीने हवा देखील आपण पाहू शकाल शांत राहिली आहे, थंड राहिली आणि त्याच पद्धतीने थंड राहिलेली फलंदाजी आहे. मेगा फिनालेची मॅच होती आणि एक चांगला निर्णय मी म्हणेल टॉस जिंकल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांच्याकडे गोलंदाजी, 6 चेंडू आणि 17 धाबा, 17 धाबा आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. ज्याची मागणी आम्ही केली होती कोणी बीट्सची, ती कदाचित मागणी पूर्ण झाली नाहीये, परंतु येत्या काही बक्षीस वितरण सोहळ्याकरिता ते खोनी बीट्स इथे उपलब्ध करून देतील आणि या अपेक्षा ठेवूयात. विजयाच्या दिशेने ते देखील वाटचाल करीत आहेत. वाघिवली संघ अजून देखील प्रयत्न करत आहे. प्रयत्नापरी काय मिळत नाही मित्रांनो, प्रयत्नापरी शोधलं तर परमेश्वर देखील मिळतोय, परंतु प्रयत्न करावे लागणार. जिंकणार तोच आहे ज्याच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे, परंतु हे प्रयत्न असे आहेत की मित्रांनो पराभव नाही हा आपल्याला अनुभव देणार आहेत. शेवटची ओव्हर आहे, पहिला चेंडू आहे हवेमधून, एज लागले प्रणयने दुसऱ्या खऱ्या अर्थाने दुसऱ्या एंडकडे जाण्याचा प्रयत्न केला, सिंगलच मिळाले. 5 चेंडू आणि आवश्यक आहेत 16 धावा गोळा कराव्या लागणार आहेत. हार मानावी लागणार नाहीये, कारण की छत्रपतींची शिकवण आहे आपल्या पाठीशी, शेवटपर्यंत झुंज देण्याची शिकवण आणि ही शिकवण बाळगणं हीच खऱ्या अर्थानं शिव छत्रपतींपरी असणारी आपली सगळ्यात मोठी देणगी राहणार आहे. 16 धावा, 5 चेंडू आहेत. मॅच बरीचशी लांब चालली आहे, दिल्ली लांब चालली, आम्हाला देखील माहिती आहे सूर्य देवता लांब चालली आहेत आणि अंधुक प्रकाश देखील आहे, परंतु एक चांगला निर्णय घेतला, फलंदाजी केली, धावांवरती विक्रमी कामगिरी. परंतु बघा भाई स्कूल में पूछते थे कि अकल बड़ी की भैंस बड़ी, लेकिन दिखाया बल्लेबाज ने गेंदबाज को यहाँ पर अकल भी बड़ी है, लेकिन उसी के साथ में जो यहाँ पर टीम खड़ी है वाघिवली वो भी हार मानने वाली नहीं है. बुद्धिमत्तेचा वापर केला, शक्तीपेक्षा युक्ती महान आणि या युक्तीचा वापर आकाश तारेकरने रायगड विरुद्ध ठाणे सामन्यामध्ये 1 बॉल 4 ची मॅच आणि मागील वर्षी केलेला पराक्रम सेम अगदी सिच्युएशन मध्ये असताना, अडचणीमध्ये असताना हीच कामगिरी करताना फलंदाज पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा 30 रणनीती अवलंब करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज देखील कच्चा धागा नाहीये मित्रा. गोलंदाजाने देखील सांगितलं अतिरिक्त गती दिली होती, इथे बॅट चेंडूचा फक्त ताळमेळ साधणं आणि त्यानंतर धावा मिळणार होत्या. इक्वेशन बदललं जात आहे. धाफलकामध्ये 12 धावा शिल्लक राहिलेत, त्या 12 धावा आणि शिल्लक राहिलेत ते चेंडू मात्र 3 चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा तिथे मिळणार जिथे आपला विजय निश्चित राहणार. इथून किमान मी म्हणेल की 2 धावा मिळणं आवश्यक आहेत. सिंगल मिळाले, फेक अचूकतेनं आणि त्यासोबत हिनं विकेटचं नुकसान. ही मेगा फिनालेची मॅच बाकी आहे मित्रांनो अजून देखील, कारण की अशा काही मॅचेस पाहिलेत आम्ही जिथे मात्र एका चेंडू मागे तब्बल 12 धावा होताना, 13 धावा होताना देखील आम्ही पाहिलेत. क्रिकेटचा खेळ इथे तर हाती बरंच काही आहे, करायचंय तर आता करावं लागणार आहे, झुंजायचंय तर आता झुंजावं लागणार आहे, भिडण्याची नडण्याची सगळं काही करण्याची स्थिती आली आहे. वाघिवली टीम साठी येणारा फलंदाज हे कार्य करणार काय हे पाहावं लागणार आहे. किमान या चेंडू मागे 5 धावा शोधावे लागणार. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणार आहे. कंपल्सरी रन चेस या स्पर्धेचा नियम आहे. आमदार चषकाच्या अंतिम घडीमध्ये बाजी कोणाच्या बाजूने जाणार यासाठी या निर्णायक बॉल देखील ठरणार आहे. जाऊया मैदानामध्ये, निघालाय गोलंदाज दीप आणि या दीपच्या विरोधामध्ये धावा मिळणार आहे. तिथे रन्स मिळण्याची दाट शक्यता आहे. किती धावा मिळणार? 2 मिळणार. 3ऱ्या धावेचा प्रयत्न माघारी पाठवलाय आणि सोबत हिने अंपायर्स काय कळवणार आहेत. शेवटचा बॉल शिल्लक राहणार आहे, त्यासोबत हिने शिल्लक किती रन्स राहणार आहेत यासाठी ऑफिशियल निर्णयाकडे आपण वळणार आहोत. 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे आणि आमचे 3रे पंच थोड्याच वेळामध्ये हिट विकेट करिता ही मागणी केली गेली आहे. मॅच तर बरीचशी आतमध्ये खेचून आणली आहे. घरामध्ये आता भाई सजनी को घर में बंद करने की बारी आ गई है. सामना क्लोज करायचा आहे. बरीचशी मेहनत केली, दिल्ली पर्यंत पोहोचलोय, घरात जवळ पोहोचलोय. ज्या पद्धतीने एखादा आपला कर्मचारी
दिवसाचे खऱ्या अर्थात मेहनतीचे 8 तास काम करतो आणि घरी येतो त्यावेळेला तो विचार करतो की मला पहिलं घरी जायचंय आणि अशीच काही स्थिती आहे. आता विश्रांती घेण्याची स्थिती आहे टीम खोनी संघासाठी. आता दरवाजा बंद करायचा आहे, कडी लावायचे, कुलूप लावायचंय, जवळपास कुलूप लावलंय देखील. किल्ली मात्र गोलंदाजाच्या हातात आहे. एक जर चूक घडवली मॅच इथून मी ज्या पद्धतीने क्रिकेटला संबोधतो पलभर में राजा पलभर में भिकारी, ही मॅच कोणाच्या बाजूने आहे? मॅच बाजूने आहे खोनी संघाच्या. आणि शेवटच्या बॉलची आतुरता, ऑफिशियलचा निर्णय आलेला आहे आणि ऑफिशियल्स निर्णय कळवतील. चलिए भाई, एक गेंद 9 रन, 9 धावेची आवश्यकता. एक चेंडू 9 धावा, 9 धावा, एक चेंडू केवळ आहे आणि या एक चेंडू त्याच बरोबरीने या आमदार चषक 2024 लांबचा थरार इथून समाप्त होणार आहे. आमदार चषकाचा थरार गेलाय कोणाच्या बाजूने? तर गेलाय जय हनुमान खोनी संघाच्या बाजूने. विजेत्यांचं करूया अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचं करूया कौतुक. जाऊया डीजे मास्टरकडे. हो असा आमचा हिम्मतवाला, कमी कशाची नाही र त्याला. असा हा लांबच योगावाला, कमी कशाची नाही र त्याला. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र.